नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा सोमवारचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये ओपनिंगमध्येच अशा पद्धतीची कॅन्डल झाली की तिकडनं मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळालं आणि 3 PM मध्ये एक छोटासा मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळाला. त्याचं देखील आपण डिटेल्समध्ये बघूया चार्टवरती गेल्यावरती. उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे. निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. त्यामुळे निफ्टीचा देखील डिटेलमध्ये अनालिसिस करायचा आहे. ओआय डेटा देखील बघणार आहे की कुठल्या साईडला कॉल रायटिंग आहे, पुट रायटिंग आहे, ओआय डेटा काय बनला आहे याचं देखील डिस्कशन करणार आहोत. त्याचसोबत बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं देखील इंडेक्सचे ॲनालिसिस आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक आहे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके. आणि आजचं जर मार्केट बघितलं तर लास्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तर आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये जी प्रायजेक्शन बनते ती थोडीशी निगेटिव्ह बनते. मार्केटला बुलिश साईडला जाताना ताकद लावायला लागणार आहे. मार्केटला बुलिश साईडला जाताना थोडंसं स्ट्रगल आहे. मार्केटमध्ये स्ट्रॉंग रेजिस्टन्स क्रिएट झालेलं आहे. मार्केटचं जे स्ट्रक्चर बनलं होतं ते थोडंसं निगेटिव्ह होतं. आणि आज जर बघितलं तर निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, बऱ्यापैकी सेलिंग मोमेंटम मार्केटने दाखवलं आहे. मार्केट तिन्ही इंडेक्स आहे ते रेडमध्ये क्लोज झालेले आहेत. आणि अजूनही प्राइज ॲक्शन जर बघितली तर काहीशी बेरीज प्राइज ॲक्शनच बघायला मिळत आहे. आता स्विंग काय बनतात ते, सपोर्ट काय बनतात ते, डिमांड सप्लाय झोन काय बनतोय याचं डिटेलमध्ये डिस्कशन आपण करणार आहोत. ओके. आता तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर आपण ही प्राइज ॲक्शन डिस्कस केली होती अशा पद्धतीने ट्रेंड लाईन. ओके. आणि हा एक बेरिश फ्लॅग एम्पोर होता. ओके. परंतु ही जर कॅन्डल तुम्ही पाहिली, ही जर कॅन्डल इतकी मोठी जर कॅन्डल पहिल्या 5 मिनिटात होत असेल ना तर मग हा दिवस असाच राहण्याची जास्त पॉसिबिलिटी वाढते. ओके. जेव्हा पण ओपनिंगची कॅन्डल खूप मोठी किंवा कन्फ्युजन क्रिएट करते त्यावेळेस मार्केटमध्ये प्राइज ॲक्शन बनण्याचे चान्सेस खूप कमी होतात आणि मार्केट मग त्या दिवशी थोडंसं कन्सोलिडेशन करताना दाखवू शकतं. नंतर एक छोटासा मोमेंटम दाखवला. 3 PM सेटअप जर कोणाला माहिती असेल तर त्याच्यानंतर 3 PM नी बघा एक स्ट्रॉंग सेलिंग मोमेंटम दाखवले. आता 3 PM सेटअप देखील आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तिकडे डिमांड सप्लाय झोन लेवल कशा काढायच्या, सेटअप कसे तयार होतात, स्ट्रॅटर्जी कशी असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेले आहेत. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. जर तुम्ही जॉईन करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर लिंकवरती जाऊन तिकडे जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये शेअर करू शकता. ओके. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आता जर बघितलं तर ही जी प्राइज ॲक्शन दिसते एक डाऊन साईड, कारण इकडे पुल बॅक आलाच नाही. इकडे एक डाऊन साईड मोमेंटम, इकडे एक छोटासा कन्सोलिडेशन ब्रेकआउट आणि त्याच्यानंतर नेगेटिव्ह. जर ही जर ओव्हरऑल प्राइज ॲक्शन जर बघितली, सगळ्या लेवल आपण थोडं हाईड करूया. ही जर ओव्हरऑल प्राइज ॲक्शन जर बघितली, हा एक सपोर्ट झोन होता. इकडनं मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आला होता. इकडे मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला बघा. इथे सपोर्ट घेतला, वरती गेला, इथे सपोर्ट घेतला, परत वरती गेला आणि इथे देखील सपोर्ट घेऊन मार्केट क्लोज झालं होतं. म्हणजे ह्या ज्या सपोर्ट लेवल होत्या तिकडनं मार्केटने आज डाऊन साईड मोमेंटम दाखवला. आणि जो आधी सपोर्टचं काम करत होता, जी लेवल सपोर्टचे काम करत होती, ओके, तिने काय केलं, इकडे रेजिस्टन्सचं काम केलं आणि तिकडनं मार्केट परत निगेटिव्ह झालंय. वाटलंच तर आपण इकडे लेवल पण एक मार्क करून बघूया. ऑलरेडी इकडे लेवल आहेच आहे. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्हाला समजलं असेल. इकडे अशा पद्धतीने जर लेवल मार्क केले आपल्याला तर इकडे बघायला मिळते की ज्या लेवलवरनं सपोर्ट होता त्या लेवल ब्रेक झाल्यावरती जो सपोर्ट होता त्या लेवलवरनं रेजिस्टन्स घेतले. म्हणजे इकडे जो आधी डिमांड झोन होता तो ब्रेक केल्यानंतर तिकडनं तो काय झाला, सप्लाय झोन तयार झाला. ओके. तर असं हे वरच्यावर लेवल आपण ॲनालिसिसमध्ये डिस्कस करत असतो
असं डिटेल्समध्ये आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. काय लेवल कशा बनतात ते, डिमांड सप्लाय झोन कसा आहे, सपोर्ट रेजिस्टन्स कसे वर्क होतात ते, डबल टॉपवरती काय मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करतं, डबल बॉटम काय आहे, प्राइज ॲक्शन काय आहे, चॅनल पॅटर्न काय आहेत, ओके, स्ट्रॅटेजी काय आहेत. परत त्याच्याबद्दल बरोबर जर बघितलं तर प्राइज ॲक्शन जर तुम्हाला येते आणि तुम्हाला जर सायकोलॉजी समजत नसेल मार्केटची किंवा स्वतःची सायकोलॉजी, ती सायकोलॉजी तिकडे देखील समजून सांगितलेली आहे. ओके, आणि त्यामुळे जर इंटरेस्टेड असाल तर नक्की एकदा चेक करा. आता मार्केटने जर बघितलं तर एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक पुलबॅक घेतलं आणि तिकडनं परत आता एक स्विंग तयार केला आहे. हा स्विंग म्हणजे 25,630चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतोय आणि इकडे मल्टिपल टाइम सपोर्ट होतो आणि त्याच सपोर्टचा रेजिस्टन्स आपल्याला आता बघायला मिळतोय. आणि सपोर्ट जर बघितला, त्याच लेवलचा आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतोय. आजचा इंट्राडेची जर लेवल बघितली तर ती काहीशी सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. लास्ट टाइम जर बघितलं तिकडनं त्याच लेवलच्या आसपासनं एक बुलिश मोमेंटम आला होता. म्हणजे या लेवलवरती काय झालं, एक डिमांड झोन तयार झालाय आणि या लेवलवरती काय झालं, आता एक फ्रेश सप्लाय झोन तयार झाला आणि ही एक रेंज आता आपल्याला बघायला मिळते. जी आजची दिवसाची रेंज होती ती रेंज थोडीशी कन्सोलेशनची आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर इकडे पण एक कन्सोलेशन झालं होतं आणि ती लेवल लास्टचे ते 4 ट्रेडिंग सेशन होते तिकडे ब्रेक केले होते. आजच्या ट्रेडिंग सेशनला ब्रेक झाले आणि तिकडे कन्सोलेशन आहे. म्हणजे या लेवलवरती मार्केटमध्ये काय होतं, जे कॉल रायटर आहे, पुट रायटर आहे, ते थोडेसे ॲग्रेसिव्ह पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे. आणि लेवल आता आपण मार्क करूया. ओव्हरऑल जर बघितलं तर हे स्ट्रक्चर थोडंसं निगेटिव्ह आहे. परंतु काय झालं आता की एका सपोर्टवरती येऊन छोटासा इकडे डबल बॉटम इकडे मार्केटने तयार केलेला आहे. पण आता जरी डबल बॉटम इकडे बघायला मिळतोय तर आजचा जो रेजिस्टन्स तयार केलाय, जो आपण डिस्कस केला आता, त्याच्यावरती जो पण निघत नाही ना तोपर्यंत हा कन्सोलेशन मध्ये जाताना दिसू शकतो. आता तो रेजिस्टन्स 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती गेलो तुम्हाला दिसून येईल. ओके, हा जो रेजिस्टन्स आहे जिकडे आपण याला मार्क करूया, सगळे लेवल रिमूव्ह करूया. बघा आता टेक्निकली जर बघितलं तर एक निगेटिव्ह मोमेंटम आणि एक इकडनं हा एक डबल बॉटम तयार झाला. इकडनं लास्ट टाइम मोमेंटम बुलिश झाला होता. आता हा जो सपोर्ट आहे हा एक डबल बॉटमचा सपोर्ट आहे. आता जर प्राइस ऍक्शन आपण थोडीशी एक तासाच्या टाइम फ्रेमवरती बघितल्यावर काय आपल्याला बघायला मिळते, अशा पद्धतीने असे मार्केट आता इकडनं जर डबल बॉटमला सुरुवात व्हायची असेल तर त्याच्यासाठी हा जो रेजिस्टन्स आहे हा आपल्याला बघायला मिळतो इंट्राडे मध्ये. ओके, जर या रेजिस्टन्सच्या बाहेर जाऊन जर काही बुलिश ऍक्टिव्हिटी होत असेल, काही बुलिश प्राइस ऍक्शन बनत असेल, तर मग आपण म्हणू शकतो की बाबा आता मार्केटनी या लेवलवरती सपोर्ट घेतला, एक पुलबॅक घेऊन परत मार्केट रिव्हर्स साईडला गेले, त्याच्यानंतर लेवल ब्रेक करतं तर मग परत आपल्याला हे जे रेजिस्टन्स आहे हे रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळू शकतं ते. ओके, मग त्याच्यासाठी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती लेवल जर बघायचं असेल तर आजचा इंट्राडे लो, ओके, 25,490. स्विंग जर बघितलं तर स्विंग 25,630. बघा लास्ट टाइम बरोबर या लेवलवरतीच आपल्याला डबल बॉटम बघायला मिळालं होतं, त्याच्या आसपासच 25,630. आता जर बघितलं तर ही लेवल थोडीशी मोठी वाटते. टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं, निफ्टीचा जर विचार केला आपण, तर ही जी लेवल आहे ही 150 पॉईंटची लेवल आहे. ओके, थोडीशी मोठी लेवल आहे. आणि उद्या जर बघितलं तिकडे बघा ऑप्शन चेन, उद्या 20 जानेवारी आहे, निफ्टीची एक्सपायरीचा दिवस आहे. आता आणि इकडे आपल्याला काय बघायला मिळते, इकडे एक सपोर्ट बघायला मिळतो, इकडे एक रेजिस्टन्स बघायला मिळते. जर निफ्टी या झोनमध्ये कन्सोलेशन करून जर एक्सपायरीच्या दिवशी जर कन्सोलेशन करत राहिला तर या झोनमध्ये आपल्याला प्रीमियम डीके बघायला मिळू शकतो. त्यामुळे थोडासा मोठा झोन आहे, त्याला आपण मार्क करूया. सॉरी, ओके, पोलीस साईडचे लेवल समजून घ्या. 25,630चा मल्टिपल टाइम सपोर्ट होता, आता त्याने रेजिस्टन्सचं काम केले. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होते तर 25,700ची एक राऊंड लेवल. त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे एक आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते 25,754. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,800च्या आसपास एक रेजिस्टन्स बघायला मिळते. मग 3 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळाले. ते फुलबॅक घेऊन जर इकडे जर या पद्धतीने कप अँड हँडल किंवा आता हा तर ऑलरेडी एक डबल बॉटम इकडे आपल्याला बघायला मिळतो अशा पद्धतीने. ओके,
आणि त्याच्यानंतर पुलबॅक घेऊन जर 25,630ची जर लेवल ब्रेक होत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण की लास्ट टाइम जर बघितलं तर इकडनं एक डिमांड झोन ॲक्टिव्ह झाला होता. इकडनं थोडेसे जे बायर आहे ते थोडेसे इंटरेस्टेड झाले होते. पण त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,700, 25,754 आणि 25,800च्या आसपास आपल्याला राऊंड लेवल बघायला मिळते. तिकडनं लास्ट टाइम पुलबॅक घेऊन सेलिंग आली होती. ओके, तर हे काही रेजिस्टन्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, राऊंड लेवल आहे 25,490च्या आसपास. ओके, ही जर लेवल ब्रेक होतीये डाऊन साईडला तर मग ही जी प्राइस ॲक्शन बनली आहे, ओके, ही जी प्राइस ॲक्शन बनली आहे इकडनं जर हा लो ब्रेक होतो तर ही प्राइस ॲक्शन आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळू शकते. मग हा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड ह्या सपोर्टच्या खाली जर निघतोय, मग एक राऊंड लेवल देखील आहे 25,500 आणि लास्ट टाइम त्या लेवलवरनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळाला होता. ओके, खूप स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम होता आणि त्या लेवलच्या खाली जर निफ्टी येतोय तर मग हा प्राइस ॲक्शन जी बनते ती कुठे ना कुठे आपल्याला नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनताना दिसते. मग त्याच्या काय लेवल बनतात ते समजून घेऊया. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतं ते रिसेंटली सपोर्टवरनं. तर काय लेवल आहेत इकडे तर ऑलरेडी अशा पद्धतीने चॅनल ट्रेंड लाईन आहे. हा सपोर्ट आहे. लास्ट टाइम पण हा इकडनं सपोर्ट होता. इकडं आता या लेवलपासून डाऊन साईडला मुवमेंटम आलाय आणि अजून निगेटिव्ह होऊन जर या लेवलवरती एक छोटा मोठा पुल बॅक घेतला किंवा टप्पा खाल्ला आणि टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल, ओके, टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट जो आहे तो आहे 25,392. सेकंड सपोर्ट आहे 25,311 आणि थर्ड सपोर्ट आहे 25,234. हे 3 सपोर्ट आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. ओके, तुम्ही तुमच्या चार्टवरती लेवल मार्क करून ठेवू शकता आणि त्याच्यावरनं लर्निंग करू शकता, प्राइस ॲक्शनचा विचार करू शकता. बुलिश साईडला देखील या लेवल आहेत. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 25,630, 25,490 थोडासा मोठा नो ट्रेडिंग झोन बनतोय, ओके, निफ्टीचा. आणि उद्या याची एक्सपायरी आहे आणि जर मार्केट या झोनमध्ये कन्सल्टेशन करत राहिलं तर प्रीमियम दोन्ही साईडचे आपल्याला डिके होताना दिसू शकतात ते. त्यामुळे शक्यतो नो ट्रेडिंग झोनमध्ये थोडंसं वाट बघा, काय लेवल, काय प्राइस ॲक्शन बनते, कुठल्या साईडला ब्रेकआउट येतो, कुठल्या साईडला ब्रेकडाऊन बनतोय. बरं, लेवल ब्रेकआउट करताना काय प्राइस ॲक्शन बनली आहे, ब्रेकडाऊन करताना काय प्राइस ॲक्शन बनली आहे, कन्सोलेशनमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, सपोर्ट कुठून घेतोय, रेजिस्टन्स कुठून घेतोय, कुठला सेटअप तयार होतोय, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज थोडं ना थोडं असणं गरजेचं आहे मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर. ओके, तुमच्याकडे नॉलेज नसेल तर नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा, शिकण्याचा प्रयत्न करा. उगाच मार्केट आहे आणि अनएज्युकेटेडपणा असेल किंवा मार्केटचं नॉलेज नसेल आणि डायरेक्ट जर मार्केटमध्ये उडी घेत असाल तर थोडंसं लांब थांबा. कारण की जितकं हे दिसतंय तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटचं एज्युकेशन घ्यायचा प्रयत्न करा, मार्केटचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा, स्टेप बाय स्टेप शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आणि ज्यावेळेस गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील किंवा ज्यावेळेस काही गोष्टी तुम्हाला हळूहळू समजायला लागतील त्यावेळेस तुम्ही मार्केट विचार करू शकता. परंतु डायरेक्ट जर मार्केटमध्ये येत असाल तर बिग नो आहे. आणि त्याचमुळे मी वारंवार सांगत असतो की बघा, ज्याला शिकायचंय तो कुठूनही धडपडून शिकणार आहे. परंतु ज्याला फक्त दुसऱ्यांवर अवलंबून असेल तुम्ही, तर हे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचं काम नाही. हे तुम्हाला स्वतः, जसं स्विमिंग आपल्याला पोहायला स्वतःला लागतं तसंच. ओके, हां, त्यातनं तुम्हाला जे व्यक्तीला तुम्ही फॉलो करताय, जे व्यक्तीचे तुम्ही व्हिडिओ बघताय किंवा ज्या व्यक्तीचं नॉलेज तुम्हाला समजतंय, शिकवलेलं समजतंय, बघा. जेवढं नॉलेज घ्यायचं तेवढं घेत जावा. आपल्याच चॅनलवरनं नाही, तुम्हाला अजून कोणी आवडत असेल, तुम्हाला अजून कोणाला तुम्ही फॉलो करत असाल, नॉलेज घ्यायचा प्रयत्न करत जावा. आणि त्यामुळेच मी सांगत असतो की प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर एकदा करून बघा. भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत. तिकडे व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ना काही त्यातनं तुम्हाला नॉलेज मिळणारच आहे. ओके.
चला. ओके. OI डाटा बघूया. गॅप अप गॅप डाऊन समजून घ्या पहिलं. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग थोडंसं रेझिस्टन्स लेवलमध्ये होते. थोडासा जो रेझिस्टन्स आहे त्या रेझिस्टन्सच्या लेवलच्या वरती ओपनिंग होते. काहीशी पॉझिटिव्ह ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकते. ओके. मग गॅप अप ओपनिंग होऊन छोटा मोठा पुलबॅक घेऊन जर काहीशी या पद्धतीने बुलिश प्राइस ॲक्शन होऊन इंट्राडे हाय किंवा रेंज ब्रेक जर वरच्या साईडला होत असेल तर वरच्या साईडला जाताना मार्केटला थोडासा रेझिस्टन्स आहे, थोडासा स्ट्रगल आहे, थोडंसं मार्केट वरती जाताना अडकू शकतं. त्यामुळे बुलिश साईडला जर तुम्ही विचार करत असाल किंवा प्राइस ॲक्शन जर बुलिश साईडला बनत असाल त्यावेळेस तिकडे आपलं रिस्क मॅनेजमेंट, आपली पोझिशन सायझिंग ह्या सगळ्या गोष्टीचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग एक पुलबॅक घेऊन मार्केटने जर काय प्राइस ॲक्शन किंवा सपोर्ट ब्रेक करत असेल तर परत या लेवल आता आपण बघितलेले आहे. ओके. चला OI डाटा बघूया. आणि आणखी एक गोष्ट की इंडेक्स बघा बऱ्यापैकी लास्ट वीकमध्ये जर बघितलं तर हा 10च्या आतमध्ये होता. आता जर बघितलं तर ऑलमोस्ट 12पर्यंत आलेला आहे. म्हणजे इंडेक्समध्ये आपल्याला एक जंप बघायला मिळते. मग त्यामुळे थोडासा मुवमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. इंडेक्स म्हणजे काय की इंडेक्स जर खूप लो असेल तर प्रीमियम पण खूप लो असतं. ओके. आणि ज्यावेळेस प्रीमियम लो असतात त्यावेळेस मोठा मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी असते. ओके. इंडेक्स जेव्हा हाय असतो त्यावेळेस प्रीमियम थोडेसे वाढलेले असतात आणि जेव्हा प्रीमियम जास्त असतात त्यावेळेस मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी जास्त असते. ओके. आणि हा इंडेक्स जो आहे हा भीतीचा इंडेक्स आहे. मार्केटमध्ये ज्यावेळेस भीती असते, मार्केटमध्ये ज्यावेळेस पॅनिक असते ना त्यावेळेस लोक मार्केटमधनं बाहेर पडायचा विचार करत असतात. ओके. आणि मार्केटमध्ये जेव्हा भीती नसते, जेव्हा आरामदायक मार्केट असतं, मार्केटमध्ये भीती नसल्यावरती काय होतं, मार्केटमध्ये निवांत लोक असतात. तर हे थोडंसं समजून घ्या इंडेक्सच्या बाबतीत. मार्केटमध्ये थोडंसं इंडेक्स थोडंसं हायर साईडला गेलेलं आहे. इतका पण नाहीये, पण थोडंसं लास्टचे 5-6 ट्रेडिंग सेशनच्या नंतर जर बघितलं तर थोडंसं हायर साईडला आहे. ओके. ऑप्शन चेन बघूया. 20 जानेवारीची एक्सपायरी आहे उद्याची. इकडे जर बघितलं तर 25,600च्या आसपास ॲट द मनीची लेवल आहे, क्लोजिंग आहे 25,600. 25,600 वरती जर बघितलं तर जवळजवळ 88-90 लाखाच्या आसपास पुट रायटिंग आहे. त्याच लेवलवरती जर बघितलं तर 1,20,00,000च्या आसपास आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते. म्हणजे 25,600ची जी लेवल ही ते आहे. ओके. त्याच्या आसपास काय आपल्याला कॉल रायटिंग हेवी आहे. म्हणजे थोडंसं बुलिश साईडला जाताना मार्केटला काय कॉल रायटर आपल्या इकडे बघायला मिळतं. ते टेक्निकल दृष्ट्या आपण इकडे आपला हा रेजिस्टन्स आपण डिस्कस केलेला आहे. आता हेवी पुट रायटिंग कुठे आहे 25,500 वरती आहे आणि आपला सपोर्ट कुठे आहे 25,490. म्हणजे 25,500 एक सपोर्टचं काम करतं कारण की जवळजवळ 1.65 CR म्हणजे 1,65,00,000 इथे पुट रायटिंग आहे आणि 25,600 वरती जवळजवळ 1,19,00,000च्या आसपास कॉल रायटिंग आहे. म्हणजे 25,600 25,500 ही जी रेंज आहे ही ऑप्शन रायटरची रेंज आहे. म्हणजे जिकडे 25,500 आणि 25,600 25,600चे जे कॉल रायटर आहे 25,500ची पुट रायटर आहे. 25,600चे कॉल रायटर 25,500चे पुट रायटर ह्या रेंजमध्ये जितकं मार्केट कन्सोलिडेशन करण तितकं मार्केटचे दोन्ही साईडचे प्रीमियम कमी कमी होत जाणार आहे. आणि तो एक टेक्निकली रेजिस्टन्स पण बघायला मिळतोय आणि OI डाटावरती रेजिस्टन्स बघायला मिळतोय. म्हणजे थोडक्यात काय आहे की इकडे एक बंधारा घातलाय, इकडे एक बंधारा घातलाय आणि त्याच्यामध्ये पाणी अडवलेलं आहे. आता ज्या साईडला हा डॅम फुटेल त्या साईडला मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके. मग जर 25,630च्या वरती जर मार्केट निघालं तर हे जे कॉल रायटर आहे 25,600चे हे थोडेसे पॅनिकमध्ये येतील. तिकडनं आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो, ज्याला आपण शॉर्ट कव्हरिंग बोलतो. आणि डाऊन साईडला जर 25,900ची लेवल जर ब्रेक झाली तर हे जे पुट रायटर आहे हे पॅनिकमध्ये येतील. एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. मार्केट तिकडनं आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतं. ओके. तर त्यामुळे थोडंसं इकडे लक्षात ठेवा की हा जो नो ट्रेडिंग झोन आहे ती जी रेंज आहे ती रेंज थोडीशी मोठी टेक्निकली दृष्ट्या देखील झाली. इकडे आपल्याला OI डाटा देखील मध्ये बघायला मिळत आहे. कंबाईन प्रीमियम जर बघितले तर 38 आणि 86 तर साधारण 110-120च्या आसपास कंबाईन प्रीमियम बघायला मिळतं. ते ओके आहे. इतके पण हाय प्रीमियम नाही, इतके पण लो नाही. ओके. थोडंसं विचार करा की इकडे मार्केट जर कन्सोलिडेशन झालं तर मार्केटला कन्सोलिडेशन करू द्या आणि ज्या साईडला ब्रेकआउट होते ते बघा. ब्रेकआउट देताना प्राइस ॲक्शन काय बनते याचा देखील विचार करा. ओके. खूप जास्त डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण की काही ना काही तुम्हाला त्यातनं शिकायला मिळालं पाहिजे.
आणि फक्त निफ्टी बघत नका, जो बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये देखील प्राइस ॲक्शन आपण डिस्कस करत असतो ते देखील बघण्याचा प्रयत्न करत जावा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्की करत जावा. बघा आता इकडे काही सुंदर प्राइस ॲक्शन बनली आहे. ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर इकडनं सुरुवात झाली होती बुलिश साईडला. ठीक आहे, येस. निफ्टी बँकचा चार्ट आहे 5 मिनिटात. इकडनं बुलिश सुरुवात झाली, ती वरती गेलं, इकडे कन्सोलिडेशन केलं, परत एक ब्रेकआउट आला, इकडे डबल टॉप क्रिएट केला बघा, खाली आला. आता परत ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर एक बेरिश प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. इकडे इकडे डबल टॉप, इकडे बेरिश प्राइस ॲक्शन, एक चॅनल क्रिएट केलाय आणि सपोर्टच्या खाली जर ब्रेकडाऊन केला त्याच्यामध्ये थोड्याशा लेवल आपण ॲडजस्ट करूया फक्त, कारण की लेवल टू लेवल आहे. थोडंसं लेवल ॲडजस्ट केलं आहे, लेवल टू लेवल. इकडे जर बघितलं अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे. हा एक ब्रेकआउट फेलियर झालेला आहे. इकडे ब्रेकआउट देऊन परत इकडे नेगेटिव्ह मोमेंटम. ओके. आता इकडे जर बघितलं तर ही काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन आहे. आता इकडे एकदा एक पुलबॅक घेऊन जर मार्केट जर ब्रेक करत असेल 59,783 ची लेवल, जो की सपोर्ट आहे, आणि रेजिस्टन्स बघितलं तर 60,000ची राऊंड लेवल आहे. तर हा एक नो ट्रेडिंग झोन आपल्या इकडे बघायला मिळतो बँक निफ्टीमध्ये. आता बँक निफ्टी जर लेवल ब्रेक करत असेल 59,783ची, तर हा एक बेरिश डाऊन साईडला एक प्राइस ॲक्शन बनते. त्याच्यानंतर जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो जो की आहे 59,589. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 59,484 आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 59,379. हे 3 सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतं. ते बुलिश साईडला जाताना थोडंसं रिस्क फॅक्टर हाय आहे, रेजिस्टन्स लेवल स्ट्रॉंग आहे, त्यामुळे बुलिश साईडला जाताना थोडासा विचार करू शकता. 60,000च्या लेवलचे जर वरती एक पुलबॅक घेऊन जर बँक निफ्टी जातोय तर फर्स्ट रेजिस्टन्स 60,160 हा बघायला मिळतोय, सेकंड 60,300 आणि थर्ड 60,443च्या आसपास तिसरा रेजिस्टन्स आहे. तर थोडंसं रेजिस्टन्स साईडला मार्केट, थोडंसं रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे थोडंसं बुलिश साईडला जाताना मार्केट थांबत थांबत थोडंसं स्लोली जाताना दिसू शकतं. ओके. 60,000 आणि 59,783 नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर हा रेजिस्टन्स झोनमध्ये आहे. थोडंसं प्राइस ॲक्शन बघा, गॅप अप नंतर थोडंसं पुलबॅक देताना दिसू शकतो. गॅप डाऊन ओपन झालं तर मग थोडंसं आपल्याला पुलबॅक घेऊन मार्केट मेकर रेंजमध्ये जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन मोठा जर होत असेल तर मार्केट थोडंसं साईडवेज जाताना दिसू शकतं. ओके. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स जर बघितलं तर हा सपोर्ट होता, त्या सपोर्टवरती टच केले. लास्ट टाइम यावर इकडनं एक डिमांड झोन तयार झाला होता, एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिली होती. आता जर परत बघितलं तर त्या लेवलच्या आस परत आला, एक पुलबॅक दाखवला, परंतु सस्टेन नाही झाला, खाली आलाय. आता निफ्टीप्रमाणे देखील इकडे आपल्याला काही लेवल बघायला मिळतात 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. 82,900. आता हा थोडासा खाली येऊन इकडे एक रेंज तयार केली आहे, 83,100 81 पर्यंतची ॲव्हरेज क्लोजिंग आहे ती इकडे आहे, त्यामुळे थोडीशी रेंज मोठीच होती इकडे. ओके. थोडीशी रेंज मोठी होती, कारण याची ॲव्हरेज क्लोजिंग वरती गेली. जरी आपल्याला इकडे क्लोजिंग दिसत असेल ॲव्हरेज, ही इकडे 83,200च्या आसपास खाली दिसते, परंतु ॲव्हरेज क्लोजिंग गेली या लेवलच्या वरती. ओके. त्यामुळे थोडंसं इकडे लक्ष ठेवा. कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल 83,400ची या लेवलच्या वरती जर निघत असेल डबल टॉपच्या या रेजिस्टन्सच्या, तर एक छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. फर्स्ट रेजिस्टन्स 83,600, सेकंड रेजिस्टन्स 83,800, थर्ड रेजिस्टन्स 84,000. राऊंड लेवलवरती रेजिस्टन्स आहे. हा एक रेजिस्टन्स 83,600, सेकंड रेजिस्टन्स 83,800 आणि 84,000 हा रेजिस्टन्स. डाऊन साईडला जर बघितलं एक टप्पा खाऊ द्या, कारण की स्पेस मोठा आहे. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल 82,900ची, तर काही नेगेटिव्ह साईडला प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते. मोमेंटम आहे तो थोडासा नेगेटिव्ह साईडला जाताना दिसू शकतो.
परंतु आत्ता जर बघितलं तर एका स्ट्रॉंग सपोर्टवरती आहे. आता ही सेलिंग इकडनं आली आहे, त्यामुळे येऊ द्या, छोटा-मोठा टप्पा खाऊ द्या, कारण की सपोर्ट लेवल आहे. डायरेक्ट सपोर्ट लेवल जर ब्रेक होत असेल तर थोडंसं डाऊन साईडला मग ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळे येऊन टप्पा खाऊन जर पुलबॅक घेऊन 82,900 ची लेवल ब्रेक होती, तर फर्स्ट सपोर्ट आहे 82,600, 82,300 आणि 81,987. ओके, हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप थोडंसं कन्सल्टेशन करून रेंज करून काय प्राइस ॲक्शन बनते तिकडे लक्ष ठेवू शकता. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर एक पुल बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन नंतर मग थोडासा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो, कारण की इकडे एक पुल बॅक आणि मग गॅप डाऊन जर मोठा होत असेल तर हा ब्रेकडाऊन फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. गॅप डाऊन नंतर एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतो, जो की या रेजिस्टन्सच्या वरती पण जाताना दिसू शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स याचा डिटेलमध्ये अनालिसिस समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमधनं काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.